माझे पणजोबा रमजान बाबा एक तारा भजन करायचे, माझे आजोबा मोहम्मद बाबा ते वारकरी भजन करायचे, माझे वडीलही भजन करायचे, आज माझे नातेवाईक तेही भजन करतात। मध्यंतरी असणाऱ्या रामानुजाचार्यांची विचारधारा असेल, वल्लभाचार्यांची असेल किंवा मग निंबार्काचार्यांची असेल, या सर्व विचारधारा आमच्या वारकरी संप्रदायात सप्रमाण पटवून देऊ शकतो। त्यामुळे हा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर जीवाचं कल्याण तर करणारच आहे, बुद्धिवाद्याचंही कल्याण करणार आहे, आस्तिकाचं नास्तिकाचं सर्वांचं कल्याण करणार आहे। प्रत्येक जण वारकरी संप्रदायाच्या संबंधानं आपलं स्वतःचं सहमतीच दर्शवेन, कोणी विरोधात जाऊ शकत नाही। प्रभू रामचंद्रांची जी काही पितृभूमी आहे, अखत्यारित भूमी आहे, ती भूमी नाशिक आहे आणि नाशिकचे जर प्रथम राजे प्रभू रामचंद्र असतील तर माझं प्रेम माझ्या राजावर असणं गरजेचंच आहे। पाण्यामध्ये पहिला जीव जन्माला आला, अमेबा वगैरे काहीतरी, ते माशाचं स्वरूप आहे, जलचर म्हणजे मासा, मत्स्य अवतार, त्यानंतर उभयचर पाण्यातून जीव बाहेर आला, कच्छ म्हणजे कासव अवतार किंवा कुर्मा अवतार, थोडंसं तो चतुष्पाद झाला, वराह अवतार, मग संकरित प्रजाती जन्माला आले, नर आणि नृसिंह अवतार, पुढे छोटे छोटे आपण एलियन म्हणूया वगैरे काहीतरी भरपूर पुस्तकात चर्चा होते, मग वामन अवतार। वामन अवतार जसा जसा उत्क्रांत होत गेला, रामायणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रचंड देहाचा परशुराम, तिथून पुढे कुटुंब व्यवस्था म्हणजे लोक टोळ्यांमध्ये एकत्र येऊ लागले, तो झाला प्रभू रामचंद्राचा अवतार। कुटुंब व्यवस्था कुटुंबामध्ये मोठं कुटुंब झालं की कलह होतो, महाभारतामध्ये कृष्ण अवतार, आणि सगळ्या कुटुंबाची कटकट त्रस्त करते म्हणून कमरेवर हात ठेवून समसमान उभा राहिलेला माझा पांडुरंग, आता कल की कल देखेंगे। नमस्कार, मी ज्ञानदा कदम, माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत। माझं कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप, पावर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार। महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून रामाची महती, रामनामाचा अर्थ आणि रामायणाची शिकवण पोहोचवणाऱ्या कीर्तनकारांमधलं एक प्रमुख नाव जलाल महाराज सय्यद आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत। रामायणावरती प्रबंध लिहून रामनामाचं महत्त्व जनमानसामध्ये रुजवण्याचं काम सय्यद महाराज गेली अनेक वर्ष करतात। आपला महाराष्ट्र रामकृष्ण हरीच्या तालावरती ठेका धरणार आहे, रामराम पाहुणं म्हणत सगळ्यांचं स्वागत करणार आहे। महाराष्ट्रात राम आपल्याला भेटतो संत वचनांमधनं आणि राम समजतो कीर्तनकारांच्या वाणीमधनं। कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून जनमानसामध्ये रुजवली जाणारी रामनामाची शक्ती, भक्ती ही सर्वव्यापी आहे आणि सर्वसमावेशक आहे। 22 जानेवारीला अयोध्या नगरीत सुखाची, आनंदाची बरसात करणारा, भक्तिरसाचा परमोच्च बिंदू गाठणारा रामरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा नेत्रदीपक सोहळा पार पडला। शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामाच्या मंदिर पूर्णत्वाचं समाधान कोटी कोटी रामभक्तांच्या मनात रोजच्या रोज आनंदाचे तरंग निर्माण करत आहे। लाखो भक्त त्याच्या चरणी लीन होण्यासाठी त्याच्या दरबारात, त्याच्या नगरीत गर्दी करतात, तर याच राजा रामासमोर त्याच्या ऐतिहासिक मंदिरात देशभरातले दिग्गज कलाकार दररोज आपलं कलापुष्प अर्पण करतात। खरं तर आपल्या देशामध्ये कला, संगीत आणि सूर या गोष्टी जात पात, धर्म आणि भाषेच्या बंधनात कधीच अडकल्या नाहीत। काशी विश्वनाथाच्या मंदिरात भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईचे सूर सडा शिंपायचे। आपले आजचे पाहुणे सय्यद महाराज जातीभेदा पलीकडे जाऊन सर्वधर्म समभाव जपण्याची शिकवण देणाऱ्या संत परंपरेचे आणि वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत। त्यांच्या रामभक्तीचा आणि कीर्तनकार होण्याचा प्रवास आज आपण कट्ट्यावरती उलगडणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। महाराज नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे कट्ट्यावर। रामकृष्ण। महाराज, म्हणजे रामकथा सगळ्यांनाच ऐकायला आवडती, पण जेव्हा सय्यद महाराज ती सांगणार आहेत असं जेव्हा कानावर पडतं तेव्हा एकदम कान टवकारतात, डोळ्याच्या भुवया उंचावतात आणि म्हणजे हे फार नवलाचं वाटतं की नाव सय्यद आहे आणि कथा रामाची सांगतायत। तर हे काय आहे, म्हणजे हे सगळं सुरू कसं झालं, तुमच्याविषयी, तुमच्याकडे आलेल्या या परंपरेविषयी आम्हाला आणि सगळ्या महाराष्ट्रालाच खरं तर जाणून घ्यायला आवडेल। तसं बघितलं तर रामायण आणि श्रीराम हे मुळात कुठल्या एका जाती विशेषाचे नाहीत, ह्या विचारांचे आम्ही आहोत।
आणि हे मी माझ्या मनानं तयार केलेलं आहे असं नाही. माझे पणजोबा रमजान बाबा एक तारा भजन करायचे. माझे आजोबा मोहम्मद बाबा ते वारकरी भजन करायचे. माझे वडीलही भजन करायचे. आज माझे नातेवाईक तेही भजन करतात. आणि ओघानं आल्यानंतर श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक उत्तम श्लोक आहे. अधर्मा विभवात कृष्णा प्रदूषंती कुलश्रिया स्त्रीषु दृष्टा सुवार्ष्णीय जायते वर्णसंकरा. हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर अर्जुनाने केलेला युक्तिवाद आहे की पुढे वर्णसंकर होईल. कारण माझ्या कुलातील पुरुषांचा माझ्या हातून वध झाल्यानंतर माझ्या कुलातील स्त्रिया विधवा होतील आणि विधवा झालेल्या कुलस्त्रिया ज्यावेळेस व्यभिचार करतील त्यांच्याकडून जन्माला आलेली संतती ही संकरित असेल आणि संकरित संततीचं पिंडदान परंपरावादी लोक कदाचित त्या आत्म्यासंबंधानं स्वीकारत नाहीत. मग हाही प्रश्न माझ्या मनात आला की कदाचित मी जर माझ्या पूर्वजांनी केलेलं कार्य अविरत सुरू ठेवलं नाही तर माझ्याही अनुवंशिकतेवरती संशय व्यक्त होऊ शकतो. म्हणून माझ्या मनात हा भाव आला. आणि मुळात असं म्हटलं जातं की माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही. म्हणून अंगभूत असणारे गुण गाणं, वाचन, अभ्यास आणि सादरीकरण, भजनाचा छंद तर बालपणापासूनच, अगदी आई वडिलांपासून. म्हणून मग मीही कीर्तनकार होण्याचा निर्धार केला. आणि कीर्तनकार व्हायचं तर मग असं तसं कशाला, थोडंसं वेदांताचं अध्ययन करू, मग रामायणाचं अध्ययन करू. मग रामायणाचं अध्ययन करत असताना वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमध्ये जे काही एकनाथी भागवत आहेत त्यात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे. मग मराठीतून ते आहे. हे वाल्मिकी रामायणावरती केलेलं संस्करण आहे. मग रामायणावरती अभ्यास करत असताना मोरोपंतांचं रामायण, कागभूषुंडींचं, तुलसी रामायण, त्याबरोबर अनेक प्रकारची रामायण आहेत. ज्या रामायणांचा अभ्यास करता करता एक राममय वृत्ती होऊन गेली. आणि घडलेल्या सध्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जेवढा आनंद माझ्या मनाला झाला तो कदाचितच कोणाला झाला असेल. कारण राममय व्हावं लागतं आणि ती वृत्ती माझी झालेली आहे. आणि मुळामध्ये आम्हाला म्हणजे तुमच्यावर हे जे रामरायाचे संस्कार आहेत, तुमचं गाव आहे निफाडच्या जवळचं, तर तुमच्या गावाचं नाव, गावाचे तुमच्यावर झालेले संस्कार, गावाविषयी हेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. माझं गाव नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये करंजी खुर्द. करंजी खुर्द हे जे गाव आहे याला पोस्ट तामसवाडी आहे. याचा अर्थ गावाची लोकसंख्या आणि गावाचा अंदाज तुम्ही करू शकता. छोटंसं गाव आहे, गोदावरीच्या तीरावरती बसलेलं आहे. आणि आमच्या गावाशेजारी असणारे एक गाव आहे खेडले जुंगे, जिथे योगीराज तुकाराम बाबा यांची समाधी आहे. त्यांचा अस्तित्व कालखंड माझे वडील आजोबा हे त्यांच्या सेवेत असायचे. तर ज्या वेळेस या लोकांचा संबंध येत गेला तर तिथे राम जन्म उत्सवाचं एक मोठं कीर्तन आणि मोठा उत्सव होत असायचा. तो उत्सव म्हणजे आमच्या परिसरातील एक अभूतपूर्व असल्या कारणानं त्याचं आकर्षण असायचं की आम्ही यात्रेला जाऊ लहान असताना. मग ते प्रभू रामचंद्राचं जन्मोत्सव व्हायचा. आणि हा जन्मोत्सव होत असताना आमच्या गावातून जे वातावरण असायचं, लोक तिकडे जाण्याचं आकर्षण जास्त असायचं. गावामध्ये म्हणजे गावामध्ये किती घराचं गाव आहे? मुस्लिम वस्ती किती आहे? मुस्लिम वस्ती 8-10 घरांची मुस्लिम वस्ती आहे. पण सर्व वारकरी संप्रदायाच्या विचाराची लोक आहोत. सगळं गाव. होय होय होय. एकमेकांना भेटताना जय हरी रामकृष्ण हरी याच प्रकारचं अभिवादन असतं. किंवा नमस्कार नमस्ते वगैरे जे आहे हे नंतर कदाचित कोणीतरी म्हणत असावं, पण शक्यतो रामकृष्ण हरी. कोणीही फोन करताना एकमेकाशी बोलताना हॅलोच्या ऐवजी रामकृष्ण हरी म्हणतात. ही माझ्या गावाची खासियत आहे. पण महाराज तुम्ही महामंडलेश्वर आहात. आता ही पण परत एक अशी विस्मय करवणारी गोष्ट वाटते ऐकणाऱ्याला. तर म्हणजे आणखीन कोणी आहेत की जे जन्मले मुस्लिम कुटुंबात पण ज्यांना महामंडलेश्वर मिळालं भाग्य? राजेश्वरानंदजी महाराज आहेत. ते आता निवर्तले, पण ते रामकथा करायचे आणि त्यांनाही मंडलेश्वर ही उपाधी होती. त्यानंतर आजही मुस्लिम कीर्तनकार भरपूर आहेत आणि त्यांची निष्ठा ही संप्रदायावरती आहेच. पण माझा थोडंसं वेगळ्या दृष्टीनं मी संप्रदायाकडे बघतो
की जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय असा आहे, या संप्रदायाचे अधर्यू माऊली ज्ञानोबराय यांनी प्रत्येक संत जातीसह मोठा केलाय आणि प्रत्येक संताला जातीसह मोठं करण्याच्या पाठीमागे माऊली ज्ञानोबरांचा हेतू एकच होता की प्रत्येक जातीचा संत या वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय हा किती व्यापक आहे. आता वारकरी संप्रदायाच्या बद्दल माझ्या मनातलं आकर्षण असं आहे की ज्यावेळेस मी अध्ययन करत होतो तर अध्ययनाच्या अंती काही लोक माझ्याशी चर्चा करतात. अलीकडच्या काळामध्ये एका खूप मोठ्या विद्वान व्यक्तीनं माझ्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं वारकरी संप्रदाय व्यापक आहे म्हणजे नेमकं का. जगद्गुरु शंकराचार्य यांचा अद्वैत वेदांत तर थेट श्रीपाद मध्वाचार्य यांचा द्वैत वेदांत, दोन टोकाच्या विरुद्ध भूमिका एकत्र साठवण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतो. एवढा व्यापक विचार आहे. मध्यंतरी असणाऱ्या रामानुजाचार्यांची विचारधारा असेल, वल्लभाचार्यांची असेल किंवा मग निंबार्काचार्यांची असेल, या सर्व विचारधारा आमच्या वारकरी संप्रदायात सप्रमाण पटवून देऊ शकतो. कारण वारकरी संप्रदाय हा एवढा मोठा आहे. प्रत्येक संप्रदायाचं, प्रत्येक धर्माचं एक एक सूत्र वारकरी संप्रदायामध्ये सापडतं. एवढी व्यापकता. आणि माऊली ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज ह्या दोघांच्या नाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय दोघांच्या एकत्रीकरणानं काही नवीन घटना, काही नवीन नियम वारकरी संप्रदायाला दिले. त्यामुळे हा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर जीवाचं कल्याण तर करणारच आहे, बुद्धिवाद्याचंही कल्याण करणार आहे, आस्तिकाचं नास्तिकाचं सर्वांचं कल्याण करणार आहे. प्रत्येक जण वारकरी संप्रदायाच्या संबंधानं आपलं स्वतःचं सहमतीच दर्शवेन, कोणी विरोधात जाऊ शकत नाही. आता वारकरी संप्रदाय म्हणजे विठोबा अर्थातच दैवत जे महाराष्ट्राचंच सगळ्यात दैवत आहे. होय. तर विठोबा आणि राम ही तुमची दोन श्रद्धास्थानं आहेत. तर म्हणजे तुम्हाला सगळ्यात जेव्हा तुम्ही कीर्तन करता तेव्हा कोणते गुण किंवा काय तुम्हाला फार सांगायला आवडतं, जे तुम्हाला खूप भावलेलं आहे असं तुम्ही काय सांगाल? म्हणजे रामाच्या बद्दल सुद्धा आणि विठुरायाबद्दल सुद्धा. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण म्हणालात की श्रीराम आणि श्री विठ्ठल ह्या दोघांच्या बद्दल श्रद्धा, हे विधान थोडंसं वेगळ्या पद्धतीनं होईल. कारण मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कल्की ह्या दशावतारामध्ये 9 अवतार पांडुरंग परमात्मा जर असतील तर श्रीराम, श्रीकृष्ण, परशुराम हे सर्व अवतार एकच आहे आणि या सर्वांच्या बद्दल माझी निष्ठा आहे. आणि तसं जर बघाल तर रामायणाच्या बाबतीत जे माझं समर्पण आहे याची 2-3 कारण आहेत. पहिलं कारण, प्रभू रामचंद्र ह्या महाराष्ट्राचे प्रथम राजे आहेत. कारण ज्यावेळेस मी अध्ययन करत होतो तर महाकवी कालिदास यांचा अस्तित्व कालखंड कदाचित 4th-5व शतक असेल. पण त्यांच्या पूर्वी एक महाकवी होऊन गेले ज्यांचं नाव आहे भास. एक 10-15 नाटकं आहेत त्यांची. त्यापैकी प्रतिमा नाटकम माझ्या वाचनात आलं, भाषांतर आहे. आणि ते नाटक वाचत असताना मी विचार करू लागलो की हे असंही असू शकतं. कारण वाल्मिकी रामायणावरती भावार्थ रामायण हे एक संस्करण निर्माण झालं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं. तर ज्या वेळेस हे रामायण आपण वाचतो भावार्थ रामायण, तर इसवी सन 1533 ते 1599 हा अस्तित्व कालखंड शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. 1631च्या आसपास जर तुलसीदासांचा जन्म झालेला आहे तर महर्षी तुलसीदास हे कदाचित भावार्थ रामायणापेक्षा काहीतरी वेगळं लिहू शकतील. त्यांना विचारलं तुम्ही रामायण लिहित आहात, त्यांनी उत्तर दिलं स्वांत सुखाय तुलसी. मी स्वतःचा स्व शोधून त्याचा अंत करून सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारं रामायण मी लिहितोय. म्हणजे माझ्या रामायणाशी कदाचित थोडीफार तार जोडू शकेल, पण मी पूर्णतः रामायण माझ्या मनाने लिहित नाही. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं रामायण जर वाल्मिकी रामायणाशी संबंधित असेल तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पूर्वी कितीतरी वर्ष, कितीतरी शतकं कवी भास होऊन गेलेत. यांनी पूर्ण रामायण संबंधानं जे जे काही लिहिलेलं आहे त्यातलं हे प्रतिका नाटकम आहे. या प्रतिमा नाटकाला अभ्यासत असताना माझ्या लक्षात आलं की इतर रामायणांमध्ये लंकेवरती विजय मिळवून प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जातात आणि तिथे पहिल्यांदा हनुमंतांना पाठवतात. हनुमंतजी तिथे जातात आणि भरताची अवस्था बघतात. पण कवी भास वेगळ्याच पद्धतीने मांडतात. कवी भास असं म्हणतायत
की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस माघारी येतात त्यावेळेस सीता मैया हट्ट करते की जिथून माझं अपहरण झालंय तिथे मला क्षणभर थांबून जरा त्या स्मृती जमा करू देत. तिथे ते थांबतात आणि थांबल्याच्या नंतर तिथे असणारे ऋषी मुनी म्हणजे पहिल्यांदा दक्षिणेमध्ये उतरणारे पहिले ऋषी आहेत महर्षी अगस्ती. यांची 2 ठिकाणं आजही आम्ही श्रद्धेनं पूजतो. एक आहे अकोले जे नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरं आहे अगस्ती म्हणजे मनमाडच्या आणि येवला या दोन्हींच्या मध्ये असणारा एक पर्वत आहे तिथे. तर इकडे दक्षिणेत उतरणारे पहिले महर्षी आहेत अगस्ती. या अगस्ती महर्षीने त्यावेळेस इतर काही लोकांना सोबत घेतलं आणि प्रभू रामचंद्रांना विनंती केली. त्यावेळेस वामदेवही होते, वसिष्ठांनाही बोलावलं आणि राजा भरताला बोलावून इथे सर्व ऋषी मुनींनी हट्ट केला की तुम्ही या जनस्थानाचं या दंडकारण्याचं नेतृत्व करण्यासाठी राज्याभिषेक करा. त्यांनी सांगितलं मी राज्याभिषेक का करू, हा प्रांत माझा नाहीच आहे. जरी जिंकला असेल तरी मी राजा भरताच्या अखत्यारीत असणाऱ्या जे काही प्रतिनिधी आहेत त्यांचा प्रतिनिधी मी आहे, म्हणून मी राज्याभिषेक करू शकत नाही. राजा भरतानं सांगितलं तुम्हाला राज्याभिषेक करावा लागेल, कारण पूर्व कहाणी या लोकांनी सांगितली आहे. प्रभू रामचंद्र राजा मनू पासूनचे 35व्या वंशज आहेत. जर त्यांचे पूर्वज 35व जर मनू असतील तर या मनू राजाच्या पुत्राचं नाव इक्ष्वाकू आणि इक्ष्वाकूच्या 3ऱ्या क्रमांकाच्या मुलाचं नाव होतं दंडक. थोडा व्रात्य होता, खोडसाळ होता, म्हणून त्याला हद्दपार करून ज्या प्रांतात पाठवलं ते अरण्य म्हणजे दंडकारण्य. याचा अर्थ प्रभू रामचंद्रांची जी काही पितृभूमी आहे, अखत्यारीत भूमी आहे, ती भूमी नाशिक आहे. आणि नाशिकचे जर प्रथम राजे प्रभू रामचंद्र असतील तर माझं प्रेम माझ्या राजावर असणं गरजेचंच आहे आणि ते बंधनकारक आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पुरातन कालापासून माझे जे पूर्वीचे पूर्वासुरी झालेत, माझे वडील आजोबा वगैरे ही जी मंडळी आहे किंवा मला मार्गदर्शन करणारी गुरुजन मंडळ, या लोकांनी माझ्यामध्ये राम बिंबवला. माझ्यामध्ये म्हटलं की राम हा शब्द आपसुक बाहेर येतो, श्रीराम नंतर. कारण काय होतंय की कबीरजींना विचारलं की आप राम जी को मानते हो, त्यांनी सांगितलं जी हा. जानते हो, जी हा. तर मग जर तुम्ही श्रीरामांना मानता, जाणता म्हणजे ओळखता, तर त्या श्रीरामांच्या बद्दल तुमचं काय मत आहे, कसे दिसतात ते. रंग नाही, रूप नाही, नाही व्रणछाया, निराकार निर्गुण तूही रघुरा, निराकार निर्गुण ब्रह्म. म्हणून जर प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत कबीर महाराज आपलं मत व्यक्त करत असतील तर त्याच भूमीमध्ये जन्माला आलेल्या महर्षी तुलसीदासांना विचारलं आपके राम कैसे. लता दिदींनी गायलेलं आहे आणि पंडित पलुसकरांची रचना आहे. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, किलती किलती उठत जात गिरत भूमी. ही जी त्यांची जी भजन आहेत त्या भजनामध्ये प्रभू रामचंद्रजी लीला करतात, नाचतात, गातात, पडतात, पळतात. ही सगळी जी आहे एकाच भूमीतल्या एकाच व्यक्तीनं 2 पद्धतीनं बघितलेल्या श्रीरामांचं वर्णन आहे. तसं मी श्रीरामांना जे बघितलंय ते सगुण स्वरूपामध्ये आणि ज्या बालमूर्तीमध्ये बघितलं, माझं स्वप्न पूर्ण झालं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर झालं आणि त्या श्रीराम मंदिरामध्ये रामलला बालरूपात आले. हे माझ्या मनाला झालेला आनंद मी व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे, कारण तो मी व्यक्त करू शकत नाही, तेवढी माझी वृत्ती नाही. तुमची साधारण म्हणजे आता तुमचा अभ्यास जो आहे रामायणाच्या बद्दलचा, तो तुम्ही लहानपणापासून म्हणजे कोणत्या टप्प्यावर तुमचा तो अभ्यास सुरू झाला? नाही, तसं बालपणापासून ह्या लीला वगैरे रामायण वगैरे ऐकत होतो. वडीलही दाखले द्यायचे, आजोबाई दाखले द्यायचे, गावातली मंडळी दाखले द्यायची. मंदिराच्या गल्लीला घर असल्या कारणानं सप्ताह वगैरे होणं, कीर्तन प्रवचन हे नित्याचं होतं. शेजारी खेडलेजुंगे गाव असल्या कारणानं नित्य तिथे सत्संग होत असायचा, कीर्तन प्रवचन कथा वगैरे. पण असं आहे की हे सर्व करत असताना मी 2009 साली ज्या वेळेस विचार केला की मी कीर्तन करावं, कीर्तनासाठी फेटाही बांधला. पण कीर्तन करत असताना कॉपी कुणाला करावं, कुणीतरी आमच्या समोर एक आयडॉल असावं की त्यांच्याकडे बघून आम्ही कीर्तन करावं. नंतरून हळूहळू मी ज्यांना कॉपी करायचो मला ते क्षमा करतील,
काही या जगात आहेत ना, काही नाही आहेत. पण पत्रिकेमध्ये ज्या वेळेस मी ज्यांची कॉपी करतो त्यांच्यासोबतच कीर्तनं करायची आहेत. पण लोक म्हणतात मग त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? तुम्ही कॉपी आहात आणि कॉपी करणारे बहुतेक भरपूर कीर्तनकार आहेत. मी विचार केला मला कॉपी नाही, मी कुणाकडे तरी बघून कीर्तन करण्यापेक्षा माझ्याकडे बघून कोणीतरी कीर्तन करावं आणि ते कीर्तन दर्जेदार असावं म्हणून अध्ययनाला प्रारंभ केला. आणि अध्ययनाला प्रारंभ केला असताना नुसत्या एका रामायणावरती नाही, मग त्यासाठी मी दाखले घेऊ लागलो. मी PDF फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे 24 तास माझ्यासोबत जे काही गॅजेट असतात, टॅब असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, त्याच्यामध्ये मी ते सगळे दाखले ठेवतो. आणि हे दाखले ठेवण्याचंच कारण असं आहे की मी ज्या वेळेस बोलतो ते थेट टोकाचं बोलतो आणि ते लोकांच्या परिचित नसतं. आणि ते म्हणतात मग दाखला काय, पुरावा काय, त्यासाठी मी माझ्याकडे कायमस्वरूपी पुरावे ठेवतो. असं तुमच्या लेखी ज्याच्यामुळे लोक एकदम अचंबित होतात अशा कोणत्या गोष्टी तुम्ही सांगता? मी कुठलाही ग्रंथ वाचत असताना पहिल्यांदा त्या ग्रंथावर संशय व्यक्त करत असतो आणि त्रयस्थ म्हणून वाचतो की हे कुराण आहे, हे बायबल आहे, हे त्रिपिटक आहे, मग सुत्तपिटक असेल, विनय पिटक असेल, अभिधम्म पिटक असेल, मग जुना करार असेल, नवा करार असेल, हे सगळं ज्यावेळेस वाचतो मी त्यावेळेस त्रयस्थपणे वाचतो. रामायण वाचत असेल तर माझी श्रद्धा बाजूला ठेवतो आणि मग त्या रामायणामध्ये येतो. थोडक्यात एक उदाहरण आहे. ज्या वेळेस विद्युज्जीवा नावाचा कालकेय नावाच्या एका दैत्याचा मुलगा विद्युज्जीवा, ज्याच्याशी लग्न शूर्पणखेचं झालंय, हे रावणाला मान्य नाहीये. पण आता जर आपण शूर्पणखेच्या विरोधात गेलो तर आपली कुटुंब व्यवस्था मोडेल. मोठं कुटुंब आहे म्हणून हिच्याही मनासारखं झालं पाहिजे, म्हणून त्यांनी विचार केला की हिला न दुखवता आपल्या मनासारखं व्हावं आणि हा जो मुलगा आहे विद्युज्जीवा याला आपल्या कुटुंबाच्या यादीतून बाजूला करावं. म्हणून त्यांनी एक प्रयत्न केला. एका गंधर्वांच्या युद्धात पाठवलं जिथे अज्ञानी असणारा हा मुलगा ज्यावेळेस गेला विद्युज्जीवा, तो मारला गेला. विद्युज्जीवा ज्यावेळेस मारला गेला या गोष्टीचं दुःख शूर्पणखेला झालं, आनंद रावणाला झाला. पण कालांतरानं कळाल्याच्या नंतर ते षडयंत्र रावणाला संपवायचं या हेतूने ती रावणाचा प्रतिस्पर्धी शोधू लागली. ज्यावेळेस ताटका आणि सुबाहू मारले गेले याचं प्रत्यक्षदर्शी जी व्यक्ती आहे मारीच, त्याला विचारलं, मामा कसं आहे? बाळा विचारू नकोस, कठीण आहेत, प्रचंड शक्तिशाली आहेत, युवक आहेत. कोणाच्या सोबत होते? मग विश्वामित्रांकडे. विश्वामित्रांच्या संबंधात बोलायचं ठरलं तर हे नंतर ब्रह्मर्षी आहेत, आधी क्षत्रिय आहे. क्षत्रियहून ब्राह्मण होण्यापर्यंतचा प्रवास आणि ब्राह्मणहून ब्रह्मर्षी होण्यापर्यंतचा प्रवास भलता कठीण आहे आणि त्या विषयावरती खूप मोठी एक विशेष चर्चा होऊ शकते. तर विश्वामित्र हे पक्के राजकारणी आहेत, राजकारणाचा प्रत्येक गुण त्यांच्यामध्ये आहे हे माहिती असताना शूर्पणखा त्यांना भेटते. माझे कयास आहेत, माझे तर्क आहेत. शूर्पणखा ज्यावेळेस भेटते की तुम्ही असं असं करावं, कदाचित ह्या दोघांमध्ये चर्चा होऊन विश्वामित्र राज्य विस्ताराचं धोरण कैकेयीच्या कानावर टाकतात. कैकेयी एक रचना करते आणि बऱ्याच लोकांचं आहे की ते मंथरा वगैरे ते कॅरेक्टर, माझ्या मते मंथरा कॅरेक्टर नाहीये, मंथरा ही वृत्ती आहे. मन थर, मनाचा एक स्तर आहे जो बुद्धीशी कनेक्ट असतो, ज्याला सदसद विवेक म्हणतात आणि राजकारणामध्ये बहुधा तोच वापरला जातो. भावनेला महत्व नाही, मनाचा जो भावनेशी संबंध आहे तो तोडायचा आणि बुद्धीशी जोडायचा. हे विचार करत असताना थोडंसं वेगळं वाटत असेल पण कैकेयीनं तेच केलं. कैकेयीनं ज्यावेळेस कानावरती आलं की प्रभू रामचंद्रावरती सर्वात जास्त प्रेम करणारी माता कैकेयी होती, तिला प्रचंड आनंद झाला. पण मनाचा एक स्तर म्हणतोय अजून काहीतरी प्राप्त करायचं, म्हणून ती म्हणते की प्रभू रामचंद्राने दंडकारण्यामध्ये वनवासाला जावं. वनवासासाठी इतरही ठिकाणं होती, दंडकारण्यच का? कारण दंडकारण्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस ताटका सुबाहू या दोघांना मारलं तर गंगेपासून तर नर्मदेपर्यंतचं जे प्रांत आहे तो प्रांत अयोध्येला कनेक्ट होतो आणि इथला महसूल अयोध्येला जातो. आता नर्मदेपासून तर कृष्णेपर्यंतचं जे प्रांत आहे हा प्रांत खरदूषण आणि त्रिशिरा याच्यावरती पूर्णतः कंट्रोल हा शूर्पणखेचा आहे. शूर्पणखा सगळीकडे फिरू शकते. तर इथे ज्यावेळेस आले
तर खर, दूषण आणि त्रिशिरा या तिघांचा वध केला, त्या 14,000 राक्षसांचा वध केला, तर पूर्ण कृष्णेपर्यंतचं जे पात्र जे आहे, जो प्रांत आहे, तो टोटल अयोध्येला रिपोर्ट करेल. पुढे जाऊन जर कदाचित सुग्रीवाला मारलं किंवा वालीची मदत घेतली तर वाली कधीतरी आपल्याला जड भरू शकतो. म्हणून वाली हा आपल्या वाटेतला काट आहे. वालीला नष्ट केला आणि सुग्रीव याला अंकित केलं, कारण हा दबलेलीच लोक हवी असतात, हे राजकारण आहे. म्हणून सुग्रीव रिपोर्ट करतोय आता अयोध्येला, म्हणजे हे झालं तिथून राज्य. आता कन्याकुमारीपर्यंत म्हणजे थेट परत सेतुबंधनमपर्यंत जाऊयात. तिथून लंकेमध्ये बिभीषण गादीवरती बसवला. आता बिभीषण सुद्धा रिपोर्ट करतोय अयोध्येला, आणि तिकडे भरतालाच गादीवर का बसावं याचं कारण आहे, इकडून प्रभू रामचंद्र सुरक्षा देत आहेतच, पण जो उत्तरेचा भाग आहे, उत्तरेच्या भागामध्ये अगदी पश्चिमोत्तर जो प्रांत आहे, या प्रांताचा अधिपती आहे कैकय नरेश, म्हणजे भरताचा सक्का मामा. तिकडून भरताला अडचण होऊ शकत नाही. तिथून पुढे कुबेर राज्य करतोय. कुबेरानं जर काही चाल करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पूर्वेला कुशध्वज नावाचा राजा राज्य करतोय, जो भरताचा सख्खा सासरा आहे. आणि त्याच्या बाजूला जे राज्य आहे, म्हणजे आपण त्याला पूर्वोत्तर राज्य म्हणूया, त्या पूर्वोत्तर राज्यामध्ये राजा जनक राज्य करतोय. तो आपल्या जावयाला त्रास करू शकत नाही. त्याच्या पुन्हा आपण दक्षिणेला जर आलो तर रोमपाद नावाचा राजा आहे, आणि रोमपाद नावाच्या राजाला दत्तक पुत्री म्हणून शांता ही राजा दशरथानं दिलेली आहे. ही सगळी आखणी कैकेयीची आहे. या पद्धतीनं ज्यावेळेस मी रामायण सांगतो तर त्यावेळेस बुद्धिवादी लोक विचार करतात, अरे रामायणातून सुद्धा राजकारण साधता येऊ शकतं, समाजकारण साधता येऊ शकतो. आणि रामायण माझ्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्थेचं एक उदाहरण आहे. आता बरेचसे लोक अवतारवादात सांगतात आणि ते कथेमध्ये वगैरे सांगतात. मी वेगळ्या पद्धतीनं सांगतो. मी सांगतो की ज्या वेळेस पृथ्वी सूर्यामध्ये स्फोट झाला, काहीतरी 1300 कोटी वर्षापूर्वी, 1300-1350 वर्ष, त्यानंतर सृष्टीची उत्पत्ती झाली 450 कोटी वर्षापूर्वी. 10 लाख वर्षापूर्वी माणूस इथे आला, आणि ज्या वेळेस पाणी इथे झालं तर इथे सृष्टी उत्पन्न होऊ लागली. पहिली गोष्ट आहे, पाण्याचा गुणधर्म आहे सडवणं. जसं की मधामध्ये कुठलाही पाण्याचा गुण नसल्या कारणानं आता कुठल्या तरी एका पिरॅमिड खोदला, त्याच्यामध्ये हजारो वर्षापूर्वीची मधाची बाटली सापडली, तर ते मध जसंच्या तसं, जसं आज होतं तसं पाण्याचा संबंध आला की नाशणं ही प्रक्रिया होत असते. हा विज्ञानाचा नियम आहे. तर हे सगळं प्रकरण जे आहे, म्हणजे पाणी निर्माण झालं, पाण्यामध्ये पहिला जीव जन्माला आला, अमेबा वगैरे काहीतरी, ते माशाचं स्वरूप आहे. जलचर म्हणजे मासा, मत्स्य अवतार. त्यानंतर उभयचर, पाण्यातून जीव बाहेर आला, कच्छ म्हणजे कासव अवतार किंवा कुर्मा अवतार. थोडस तो चतुष्पाद झाला, वराह अवतार. मग संकरित प्रजाती जन्माला आले, नर आणि सिंह, नृसिंह अवतार. पुढे छोटे छोटे आपण एलियन म्हणूया वगैरे काहीतरी भरपूर पुस्तकात चर्चा होते. मग वामन अवतार. वामन अवतार जसा जसा उत्क्रांत होत गेला, रामायणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रचंड देहाचा परशुराम. तिथून पुढे कुटुंब व्यवस्था, म्हणजे लोक टोळ्यांमध्ये एकत्र येऊ लागले, तो झाला प्रभू रामचंद्राचा अवतार. कुटुंब व्यवस्था, कुटुंबामध्ये मोठं कुटुंब झालं की कलह होतो, महाभारतामध्ये कृष्ण अवतार. आणि सगळ्या कुटुंबाची कटकट त्रस्त करते म्हणून कमरेवर हात ठेवून समसमान उभा राहिलेला माझा पांडुरंग. आता कल की कल देखेंगे. या विषयानं मी मांडत असतो. सय्यद महाराज, खरं तर ना हे ऐकायला खूप, म्हणजे आम्ही ऐकतच राहिलो तुम्ही जेव्हा सांगत होते. पण मला विचारायचं आहे की कीर्तनकारांचं किंवा प्रवचनकारांचं काम असतं ते समाज प्रबोधनाचं, वर्षानुवर्ष चालत आलंय. आणि तुम्ही जसा सुरुवातीला उल्लेख झाला की सय्यद महाराज असून रामकथा सांगता, विठ्ठलाचं कीर्तन करता, हे ऐकायलाच वेगळं वाटतं. तर तुम्ही तुमच्या कीर्तनातनं, म्हणजे जातीभेद विसरण्याबद्दल किंवा सध्या जे समाजात चाललेलं आहे, प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयाच्या नजरेने पाहतो, त्याच्याविषयी काय सांगता? आणि तुम्हाला कधी असा त्रास झाला का या सगळ्या गोष्टींचा? हा प्रश्न अपेक्षित होता, आणि ह्या प्रश्नाची तयारी करावी असा काही प्रश्न नाही, कारण ते माझे स्वतःचे अनुभव आहेत. काय झालं, मागे मी आपल्या चॅनलला एक एक्सक्लुझिव्ह दिलं होतं, तर त्याच्या कमेंट मी एकदा बघत होतो. आपण रेकॉर्डिंग केलं होतं तुमचं कीर्तनाचं काय? तर ते कमेंट वाचत होतो मी, तर एक विद्वान माणूस आहे, कोण आहे माहिती नाही, त्याने कमेंट केली होती, महाराज मग जलाल शब्दाचा अर्थ प्रकाश होतो, मग तुम्ही धर्मांतर करणार का? नाव बदलून टाका.
हा माझ्या ज्ञानोबाऱ्यांचा अपमान आहे, कारण त्यांनी प्रत्येक संत जातीसह मोठा केला. 64 ते 65 संतांची यादी माझ्याकडे आहे. शहा मोंतोजी, बहामनी शेख, मोहम्मद राजे, मोहम्मद कबीर, कमाल वगैरे ही या लोकांची यादी आहे. सजन कसाई वगैरे एवढी मोठी यादी आहे. आणि मी ते प्रमाण पुस्तक माझ्याकडे हार्ड कॉपी आहे. तर मी विचार केला आता ह्यांना उत्तर काय द्यावं, पण त्यांना उत्तर देऊन उगाच आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आज त्यांना उत्तर देतो की मला जर कोणी म्हणाला धर्मांतर कर तर मी करेन, पण धर्म विहित जगायला मला आवडेल. तो धर्म असेल मानवता, आणि माणूस म्हणूनच मला जगायला आवडेल. माणसाला माणूस बनवलं की आपोआप माणसं माणसाला देव बनवतात. हाच विचार आहे. आणि संघर्षाविना प्राप्त झालेल्या सत्तेला काय चव आहे? जर कदाचित एखादा श्रीमंत असेल तर श्रीमंतीचा आनंद उपभोगायचा असेल तर त्याला तुलना करण्यासाठी गरिबीचा चटका असावा लागतो. जर माझ्या जीवनामध्ये संघर्ष नसता तर प्राप्त झालेल्या सत्तेला चाखताना आनंद काय हो? म्हणून संघर्ष हा प्रत्येक माऊली ज्ञानोबाऱ्यांना करावा लागला, जगद्गुरु तुकोबाऱ्यांना करावा लागला, प्रत्येक संतांना करावा लागला. किंबहुना आजपर्यंत जेवढे कोणी महापुरुष झाले असे प्रत्येकाला संघर्ष करावा लागला. थोडा बहु माझ्या वाट्याला आला असेल तर ही सत्ता प्राप्त झाली पुरे. आणि हा दिवस सोनियाचा दिवस आहे, अमृते पाहाला, बस दुसरे काय. आपण मगाशी खूप चांगल्या पद्धतीनं ती सगळी कथा विशद करून सांगितली रामायणाची किंवा साम्राज्य विस्ताराची. प्रभू श्रीराम त्रेतायुगातले, आपण आहोत कलियुगामध्ये. पण प्रभू श्रीरामांची गुणवैशिष्ट्य किंवा प्रभू श्रीराम आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती या आत्ताच्या काळात तुम्ही रिलेट कशा करता? त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यातनं, त्यांच्या गुणधर्मातनं. आता कुणाशी कम्पेअर करणं म्हणजे कुणाशी तुलना करणं एवढे प्रभू रामचंद्र अल्प नाहीयेत. प्रभू रामचंद्र खूप मोठे आहे आणि त्यांच्या सोबतची जी मंडळी आहे त्या मंडळीच्या बाबतीत तर मी आज त्यांचं वर्णन आज सगळं डिजिटल झालेलं आहे. काळ बदललाय, कालाय तस्माय नमा. आणि तुम्ही म्हणाला त्रेतायुग वगैरे, आजच्या पिढीला कृत त्रेता द्वापार कली ही जी भाषा आहे ही पटकन कळत नाही. त्यांना सांगावं लागतं की प्रभू रामचंद्र हे राजा मनूचे 35वे वंशज होते. तिथून पुढे 30वा वंशज जो झाला त्याचं नाव होतं बृहद्बल. हा कौरवांच्या बाजूने लढत होता. 30व्याच्या नंतर 39वा वंशज स्वतः राजा चंद्रगुप्त मौर्य स्वतःला समजतो. जर चंद्रगुप्त मौर्यांचा कालखंड जर बघितला, इसवी सन पूर्व 390 ते आजपर्यंत 22 वर्षाचं गणित जर केलं एका पिढीचं तर आतापर्यंत एवढ्या पिढ्या झाल्यात. एवढ्या पिढ्यांचं गणित जर केलं तर कृत त्रेता द्वापार कली ही गणितच नाही. 4,32,000, 8,64,000 ही गणित नाही जुळवता येत. आणि आज जर प्रभू रामचंद्राच्या संदर्भात मी तर म्हणतोय, श्रीराम जर व्हायचं असेल तर ती वृत्ती आहे. राम म्हणता रामजी होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची, ऐसे सुख वचनी आहे. श्रीराम पदाला पोहोचल्याच्या नंतर तो माघारी येऊ शकत नाही, तो माणूसच होऊ शकत नाही. कारण राम म्हटलं की राम पदाला पोहोचतो. म्हणून राम राम हे दोन जे शब्द आहेत, हे दोन शब्द एका रामाचं दुसऱ्या रामाला अभिवादन आहे. जर श्रीराम बघायचं असेल, स्वतःची दृष्टी आपण इतकी स्वच्छ करूया की जग आपल्याला श्रीराम दिसलं पाहिजे, लोक आपल्याला श्रीराम म्हणतील. म्हणून कम्पेअर कोणाला करायचं? आपली दृष्टी आहे सगळं जग राममय आहे, माझ्या दृष्टीनं सर्वच राम आहेत. आणि जर श्रीराम एक विशेष कोणीतरी करायचं असेल तर मग एवढी माझी बुद्धिमत्ता परखड नाहीये की मी श्रीरामांना कोणाच्या तरी सोबत उभं करावं. हे तुलनात्मक दृष्टिकोनातनं विचारलेलं नव्हतं. हे असं होतं की त्यांचे गुण कोणते आहेत, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य किंवा त्यांचे गुण, जसं ते आपल्याला मर्यादेत राहायला शिकवतात, ते त्याग शिकवतात. तर या सगळ्या ज्या भावना आहेत त्या आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आधुनिक पिढीला पटवून कशा देता, समजावून कशा सांगता? नाही, मग त्यांना सांगावं लागतं. काय होतंय आजच्या आधुनिक काळामध्ये, काही लोकांनी सांगितलं कीर्तन डिजिटल झालं पाहिजे. होय, झालंय डिजिटल. मोठे मोठे स्पीकर लावले जातात, धड धड धडधड आवाज येतोय. आणि मग त्यानंतर मोठे मोठे फ्लेक्स लावले जात आहेत, LEDs लावल्या जात आहेत कीर्तनामध्ये. मग इतर काही इन्स्ट्रुमेंट वाजवले जातात. कीर्तन ह्याला डिजिटल म्हणत नाहीये. डिजिटल नाही आहे, तोच बाज पुढे चालवलाय. तुम्ही डिजिटल करायचं असेल तर कीर्तनामध्ये किंवा मग प्रभू रामचंद्राच्या कथा सांगत असताना तुम्ही आजच्या काळाशी अनुरूप अशा पद्धतीनं मांडल्या जाव्या. आणि आजच्या पद्धतीला काय, समोर बसलेला प्रत्येक अज्ञानी आहे असं नाही.
समोर बसलेला प्रत्येक जण ज्ञानी आहे हे समजून ज्यावेळेस वक्ता बोलतो तर 100% समाजाचं प्रबोधन होत असतं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वाटतंय नाही मिळालं, पण मी एका उदाहरणानं पटवून देतो. प्रश्न असा आहे की श्रीमद भागवतात एक कथा आहे. नारद महर्षी मृत्यू लोकात येतात, त्यांना एक सुंदर तरुणी दिसते, पण ती रडत असते. रडण्याचं कारण विचारतात ते, त्यावेळेस तिच्या शेजारी 2 वृद्ध पुरुष बसलेले आहे. ते विचारतात हे कोण आहे? ते सांगतात माझी मुलं आहे. अरे तुम्ही तरुण, तुमची मुलं वृद्ध झालीत, कारण काय? त्यांनी सांगितलं ह्या माझ्या 2 मुलांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. त्यांनी सांगितलं श्रीमद भागवत ऐका, तुमचं कल्याण होईल. पण हे झालं का? तर याचं कारण ती सांगते माझा जन्म द्रविड देशात झाला, वाढले कर्नाटकात, महाराष्ट्रात काही ठिकाणी सन्मान, काही ठिकाणी अपमान, पण तिथे मी वृद्ध झाले. मी गुजरातेत आले म्हणजे सौराष्ट्रात आले, मी तरुण झाले, यमुनेच्या तीरावरती आले, मी सुंदर झाले वृंदावनात, पण माझी मुलं अजून वृद्ध आहे. सांगण्याची पद्धत थोडी वेगळी असावी. बोलो भक्ती मैया की जय म्हटलं आणि वरती हात केले, झालं, सगळं संपलं. याचं विश्लेषण काय? लोक प्रश्न विचारतात, तरुण पिढी प्रश्न विचारणार आहे. याचं कारण काय? नुसतं ऐकायचं पुण्य मिळतं बस? याचं कारण असं आहे की ज्या वेळेस जगद्गुरु शंकराचार्यांची परंपरा दक्षिणेत गेली, अर्थात ते तिथलेच, पण दक्षिणेतला विचार ज्या वेळेस त्या लोकांनी स्वीकारला तर पहिल्यांदा जगद्गुरु शंकराचार्यांना चॅलेंजही तिकडेच झालं. 6व्या शतकामध्ये आळवार संतांच्या परंपरेनं अद्वैत वेदांताला मानलं आणि द्वैताला स्वीकारलं, म्हणजे भक्ती आंदोलनाचं प्रवर्तन तिथे सुरू झालं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं ते. 11व्या-12व्या शतकामध्ये श्रीपाद मध्वाचार्यांनी वाढवलं, म्हणजे भक्ती तिथे जन्माला आली. श्रीपाद मध्वाचार्यांनी भक्ती आंदोलनाचं प्रवर्तन करत असताना कर्नाटकामध्ये भक्ती वाढवली, महाराष्ट्रात आली. अजूनही इथे द्वैत अद्वैत सगुण निर्गुणाचा भेद सुरूच आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, हा संभ्रम संतांमध्ये सुद्धा आहे. गुजरातेत गेली, गुजरातेत गेल्याच्या नंतर भजनाला खूप प्राधान्य आहे, भजनावरती खूप प्रेम करतात लोक. पण भजन करणाऱ्यावरती पैसे उडवतात, याचा अर्थ भजनाच्या कलेला महत्व आहे, भजनाला महत्व नाही. म्हणून ज्ञान आणि वैराग्य तिथे होऊ शकत नाही. वृंदावनामध्ये भक्ती खूप आहे, पण ज्ञान वैराग्याच्या पाठीमागे कोणी जात नाही, चिकित्सा कोणी करत नाही. पण श्रीमद भागवतामध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तीनही गोष्टी आहेत. तीनही गोष्टी आहेत. याचा अर्थ या पद्धतीने ज्या वेळेस रामायण आणि भागवत लोकांना समजावून सांगू, आजच्या तुलनेतून लोकांना पटेल ते. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. महाराज, प्रभू श्रीरामचंद्रांची बालमूर्ती अयोध्येत बसली तर ती मूर्ती पाहताना अनेकांना असं वाटतं की ती एक तर तिरुपतीचा बालाजी दिसतो, कधी त्यात विठोबा दिसतो. तुम्हाला तो प्रभू श्रीरामचंद्र कोणत्या रूपात दिसतात? मला तर पंढरीचा पांडुरंगही रामलालाच दिसतात आणि रामलालामध्ये माझा पंढरीचा पांडुरंग दिसतोय. प्रत्येक मूर्तीमध्ये पंचदशीचं एक प्रमाण आहे. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, विद्यारण्य सरस्वतींनी लिहिलेला आहे. तो वेदांत संमत आहे. वेदांत म्हणजे उपनिषद. ते असं लिहितात, रूपम रूपम बभू वासौ प्रतिरूप इति श्रुती ही उपमा सूर्य केत्यादी सूत्र यामास सूत्रकृत. किंवा ब्रह्मसूत्राची एक व्याख्या आहे, जो महर्षी बादरायणाचा ग्रंथ आहे. अतएव चोपमा सूर्य का दिवत, तो सूर्याच्या किरणासारखा आहे. तो चराचरामध्ये जसा जिकडे बघितलं तिकडे दिसला पाहिजे. पण प्रभू रामचंद्राची मूर्ती बघितल्याच्या नंतर मी ज्या दिवशी ती इमेज आली त्याच दिवशी माझ्या वॉलपेपरला लावली, कारण इतकी मोहक, इतकी सुंदर मूर्ती. त्या बनवणारानं ज्यावेळेस त्याची मुलाखत मी ऐकत होतो तर त्याच्या डोळ्यातले अश्रू माझ्या डोळ्यातून कधी निघाले मला समजलंच नाही. इतकी मोहक आणि सुंदर मूर्ती आहे. आणि कोणी काही म्हणू देत, माझ्या प्रभू रामचंद्राला आज एका मंदिरामध्ये स्थानापन्न होताना जो आनंद मला आहे तो मी व्यक्तही करू शकत नाही. सर, एक प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही आता सांगताय त्याच्यात अभ्यास दिसतो या सगळ्या संदर्भातला. रामाचं ज्या वेळेला उल्लेख येतो त्यावेळेला साहजिकच चर्चा होते ती रावणाची सुद्धा, रावण या कॅरेक्टरची. एक छान शेर याबाबत सांगितला जातो, त्याचा अर्थ असा आहे की जर का तुम्हाला रावणावर बाण मारायचा असेल तर तुम्ही आधी राम आहात का हे आधी शोधा स्वतःमध्ये. रावण याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आता ही चर्चा रावणावर सुद्धा खूप जाते. रावण छान कॅरेक्टर आहे. रावणाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर रावणाच्या बद्दल जे जे काही माझ्या अभ्यासात आलंय, रावण एक विचारी राजा होता आणि दशग्रंथी ब्राह्मण होता. वेदांवरती जेवढी त्याची कमांड होती तेवढी कमांड, म्हणजे पुराणांच्या आधारे काही मुद्दे मांडतो मी,
ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी यज्ञ पूर्ण करावा आणि मगच युद्धाला प्रारंभ करावा, यज्ञात विजय म्हणजे युद्धात विजय मिळवण्यासाठी जो यज्ञ करायचा विचार आहे त्यांचा, तर ते पुरोहिताला शोधतात. तर पुरोहित म्हणून यज्ञाला यश मिळावं या हेतूनं रावणाला बोलावलं जातं. रावण त्यावेळेस म्हणतोय की मी येईन, पण जे त्यांना बोलवायला जातात जांबवंतजी ते म्हणतात ठीक आहे तुम्ही या. मग कशाची तयारी करावी लागेल? अरे तुम्ही वनवासी, तुम्ही इकडे आलेला आहात, तुमचा प्रांत वेगळा. जर तुम्ही एखाद्या आचार्यांना बोलावलंय, एखाद्या पुजाऱ्याला बोलावलंय, ब्राह्मणाला बोलावलंय पूजा करण्यासाठी, मी येतो आणि त्या आचार्याचं, त्या पुरोहिताचं काम आहे जर यजमानाकडे वस्तू उपलब्ध नसतील तर ते घेऊन येणं. ज्यावेळेस पूजा सुरू होते तर विमानातून जानकी मैयाला खाली उतरवलं जातं. पत्नी सोबत आहे, मग आता सपत्नीक पूजा करा. पण नेत्र एकमेकांना बघता कामा नये. त्यावेळेस जांबवंत विचारात पडतात. त्यावेळेस रावण सांगतोय की जर आचार्याचं काम आहे की सगळी यज्ञाची सामग्री सोबत आणायची, तर पत्नी पूजेला लागते, ही सुद्धा मी आणली पाहिजे. आता इथपर्यंत आणलेली आहे, पूजा पूर्ण झाली की मी माघारी घेऊन जाणार. एवढा विचार जर रावणाकडे होता तर रावणाला माझ्या दृष्टिकोनातून खलनायक हे पद शोभत नाही. हा प्रतिस्पर्धी हेच पद शोभू शकेल, कारण श्रीरामांना प्रतिस्पर्धी पुरेपूर आहे. तो श्रीरामाचा कोणाचाही वध कसा करतील, कोणाच्याही विरोधात कसं जातील. म्हणून रावण माझ्या दृष्टिकोनातून छान कॅरेक्टर आहे, चांगलं कॅरेक्टर आहे. रावणाला शिवी देऊन प्रभू रामचंद्र मोठे कधीच होऊ शकत नाही. रावण जितका मोठा होईल तितके प्रभू रामचंद्र मोठे होतील. जेव्हा हे तुम्ही कीर्तन करताय, एकूण परिवाराचं, कुटुंबियांच्या भावना काय आहेत, त्यांनाही त्या सगळ्याचं कौतुक त्यांच्याही वाट्याला येत असेल का, त्यांना काही वेगळेही अनुभव येतात? तसं जर बघितलं तर माझी मोठी मुलगी आहे शबनम नाव. आता तिला 2 वर्षाची मुलगी पण आहे. मी लाडानं बुंगा म्हणतो. त्या मुलीचं ज्यावेळेस लग्न जमवलं गेलं तर मी साखरपुडा केला आणि उत्तरेतले काही अतिश्रद्धाळू लोक जे भाडे तत्वावर महाराष्ट्रात येऊन लोकांना धर्म शिकवतात, ह्या लोकातल्या एकाच्या सांगण्यावरून ते स्थळ मोडलं, दुसरीकडे जुळवलं. पुन्हा तोच प्रकार. मी माझ्या मुलीला विचारलं, माझ्या वागण्याचा, माझ्या जगण्याचा तुझ्या जीवनावर काही परिणाम होत असेल तर तू मला सांगू शकतेस. तिनं सांगितलं, मला असंच जीवन जगावं लागलं तरी चालेल, पण तुम्ही करत असणारं कार्य हे जगत हिताचं आहे, योग्य कार्य करता, तुमच्या समर्थनार्थ मी आयुष्य असंच घालवायला तयार. मुलाला पुढे अडचण येऊ नये म्हणून मुलगा. मला जरा संगीताचा जास्त छंद आहे. मुलाचं नाव झाकीर ठेवलं मी, म्हणजे झाकीर हुसेन साहेबांच्या नावावरून. पण त्याला त्यात छंद नाहीये, त्याला पाण्यांचा जास्त छंद आहे. पाने पक्कड, तो त्या कामात आहे. छोटी मुलगी फार्मसी केली, तिचं आता स्थळ आहे, ह्याच महिन्यामध्ये विवाह आहे. छान कुटुंब मिळालं, तीही वारकरी लोक. मी त्यांना माझ्या अटी सांगितल्या, हा लग्नाला माझ्या वारकरी लोक येतील, कारण ते माझे बांधव आहेत. आणि ते आल्याच्या नंतर हे जे असेल लग्न सगळं विवाह हा त्यांच्या पद्धतीनं करू देत, पण भोजनाचा जो बेत आहे तो पूर्ण शुद्ध शाकाहारी असेल. चालेल का तुम्हाला? त्यांनी सांगितलं हो चालेल. तीही लोक चांगली लोक आहेत. सामाजिक ज्या अडचणी आहेत, आणि मी पक्का आहे तसं आमचं जे कुटुंब आहे, पत्नी, त्यांना तर यातलं काहीच कळत नव्हतं. मी त्र्यंबकेश्वराहून, थोडं विनोद आहे, त्र्यंबकेश्वराहून बुक्का आणला होता. बुक्का आणल्याच्या नंतर ते आलो, ठेवलं. सकाळी बघितलं तर चिडलेली. विचारलं चिडण्याचं कारण, रागावण्याचं कारण काय?
काही पण घेऊन यायचं का कोणी काय द्यायचं. म्हटलं झालं का, असं कसं मंजन आणलं त्यानं, दातही कसे तरी पडले दोन. म्हणजे बोका दाताला लावायचं की कपाळ, हे न कळणाऱ्या पत्नीला जर आज मी विचारलं की पंचदशी कुठे आहे, तर ती सांगते नाही ते इथे ड्रॉवर मध्ये वरती विचारसागर आहे. एवढा बदल होऊ शकतो ना, अर्धांगिनी याला म्हणावं. आणि मला नाती जोडायला आवडतात. आजही मला पप्पा म्हणणारे माझे 3च मुलं नाहीयेत. महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आहेत भरतजी पठाडे, त्यांची पत्नी कोमल मला पप्पा म्हणते. जातीय संबंध नाहीये, पण मी जर गेलो तर इतका आनंद होतो, मी जर निघालो तर लहान मुलासारखी रडते. माझ्याकडे कथेमध्ये असणारी कृष्णप्रिया नावाची मुलगी आहे, मीरा ताकभाते, मला पप्पा म्हणतात. माझं घशाचा प्रॉब्लेम होता, रात्री 2-2 वाजता पप्पा काढा करून देऊ का, हे ते एवढं प्रेम करतात ही लोक. म्हणजे आणि विशेष करून वारकरी जी लोक, दर्जेदार लोक आहेत, उदाहरणार्थ राम महाराज काजळे, केशव महाराज जगदाळे, रवी महाराज पवार, ढाले महाराज, ही मोठी मोठी नावं आहेत. पण माझ्या कीर्तनात येऊन बसतात, कथेत येऊन बसतात, ऐकतात. पंढरीनाथ महाराज कदम, मोठी मोठी नावं आहेत. माझ्या कथेत येऊन त्यांना गायला आवडतं. ते म्हणतात नाही गाता तुम्ही थोडंसं दर्जेदार आहे, थोडंसं गझल वगैरे गातो मी, मग त्यांना ते आवडतं, कारण थोडंसं दर्जेदारच असावं ना काहीतरी. मग मी कधी कधी म्हणत असतो की मी गझलचं प्रमाण का द्यावं. थोडक्यात जर बोलायचं ठरलं, मैं हवा हूं कहा वतन है मेरा. लोक म्हणतात अरे गझलचं प्रमाण, मग त्याला उदाहरण देतो मी, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रिता प्राणापान समायुक्तम भजाम्यन्यम चतुर्विधम. अरे तो श्वासच आहे ना, मग का म्हणून नाही म्हणायचं. मग कधी कधी सांगतो मी, अरे लोकांनी तर एवढं व्यासपीठावरती एवढं खूप काही चालवलंय, मग आम्ही थोडंसं काय हंगामा किंवा हे बरपा थोडीशी, म्हणजे आम्ही थोडंसं काहीतरी केलं तर मग एवढं का सुरू असतं ते. त्या संदर्भामध्ये मी विचारही करत नाही की समाजाकडून किंवा लोकांकडून त्रास व्हावा. त्रास झाल्याशिवाय नाही. शक्य ते सुरवंटामध्ये असतं ना, ते फुलपाखरू 14 दिवस जगतं, पण जगण्यासाठी प्रयत्न करण्याच्या अगोदर जन्माला येण्यासाठी प्रयत्न करतं. ते त्या सुरवंटातून बाहेर येताना जेवढ्या त्याच्या वेदना आहेत, त्याच वेदना त्याच्या जीवनाला परिपक्व बनवत असतात. म्हणून संघर्ष माझ्या जीवनात असावा, असाच त्रास होत राहावा की त्या त्रासातून वारंवार माझ्या पांडुरंगाच्या बद्दलची निष्ठा माझी दृढ व्हावी. खूप वेगळ्या पद्धतीनं, खूप वेगळ्या धाटणीनं आणि विचारांनी तुम्ही हा सगळा विचार जनमानसापर्यंत पोहोचवताय, पुढे नेताय, मोठं करण्याचं काम करताय. या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि मनापासून आभार आज कट्ट्यावरती येऊन संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर आपण माझं कट्ट्यावरती आता इथेच थांबूया. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.